विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये LCM आणि HCF दोन प्रकारे काढायला शिकलो. त्या कोणत्या मेथड्स आहेत तर कॉमन डिव्हिजन मेथड आणि प्राईम फॅक्टरायझेशन मेथड. ओके, तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय शिकतोय, LCM आणि HCF अजून दोन पद्धतीने काढायला शिकतोय. त्यातली पहिली पद्धत आहे फॅक्टर्स मेथड. म्हणजे काय, तर आधी आपण 48 आणि 80 या दोन नंबरचे फॅक्टर्स लिहून घ्यायचे. आता मला सांगा, फॅक्टर्स आणि मल्टिपल्समधला फरक आठवतोय का तुम्हाला? फॅक्टर्स म्हणजे असे नंबर ज्या टेबल्समध्ये हे दोन नंबर येतील, आणि मल्टिपल्स म्हणजे 48चा टेबल लिहायचा, 80चा टेबल लिहायचा. थोडक्यात काय, मल्टिपल्स म्हणजे त्या नंबरचा टेबल लक्षात ठेवा. टेबल्स आपले 10पर्यंत पार्ट असतात, 10पर्यंत. त्याच्या पुढचेही हवे असतील किंवा काढावे लागले, कॉमन फॅक्टर नाही मिळाला तर आपण 5चे मल्टिपल लिहायचं. तर 50च्या पुढे 5 प्लस करत 50 + 5 55, 55 + 5 असं करत आपण पुढचे पण मल्टिप्लस मिळवू शकतो. आत्ता आपल्याला फॅक्टर्स मेथड लिहायचे. तर फॅक्टर म्हणजे 48 आणि 80 हे कुठल्या नंबरमध्ये येतात त्याला फॅक्टर म्हणतात. ते आपण आधी इथे लिहून घेऊया. बघा, 48 आणि 80चे नंतर लिहू. आता 48 हा 1 इज द फॅक्टर ऑफ एव्हरी नंबर, म्हणजेच 1 हा प्रत्येक नंबरचा फॅक्टर असतो. मग 1 लिहायचा. 2नी आता इथे छोटे नंबर आहेत म्हणून ठीक आहे. समजा जर मोठे नंबर असतील तर तुम्हाला डिव्हिजिबिलिटी टेस्ट माहितीच पाहिजे. त्याचाही आपला व्हिडिओ आहे, मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता 2नी डिवाईड होते का बघण्यासाठी काय करायचं, युनिट प्लेसचा नंबर पाहायचा, तो आहे 8. मग 2ने केव्हा डिवाईड होतो पूर्ण नंबर, जेव्हा युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 असेल तेव्हा तो नंबर 2ने पूर्ण डिव्हिजिबल असतो. इथे 8 आहे म्हणजे 2ने हा नंबर डिवाईड होणार. त्यानंतर 2 नंतर येतो 3. असं मित्रांनो फक्त 10पर्यंत चेक करायचं. आणि त्यानंतर आपल्याला एक छोटीशी मी ट्रिक सांगणार आहे, पुढचे फॅक्टर कसे शोधायचे. ठीक आहे, बघा, 1 लिहिलं, 2 लिहिलं, 3ने डिवाईड होतं का बघण्यासाठी काय करायचं, या दोन नंबरची म्हणजे त्या नंबरच्या अंकांची ॲडिशन करायची, बेरीज करायची. 4 + 8 12. 12 हा पूर्णपणे 3ने डिवाईड होतो, म्हणजे 48 पण होतो 3ने डिवाईड, म्हणजे 3 पण आहे. आता 4ची टेस्ट पण आहे, ती तुम्ही व्हिडिओमध्ये पहा, मी तोंडी पटकन सांगते. जर हा नंबर 4 डिजिट किंवा 3 डिजिट किंवा अजून मोठा आहे, फक्त टेन्स आणि युनिट्स नंबर बघायचा. तो जर 4ने डिवाईड होत असेल तर तो होल नंबर किती पण अंकी असू दे, तो 4ने डिवाईड होतो. इथे बघा, 4 × 1 4, 4 × 2 Z, म्हणजे 4ने पण डिवाईड होतो आहे 48 हा नंबर. नंतर 5ची टेस्ट सोपी आहे. युनिट प्लेसला 0 आणि 5 असेल, 0 किंवा 5 असेल तर तो नंबर 5ने डिवाईड होतो. इकडे 8 आहे म्हणजे 5 नाही. 6च्या टेबलची टेस्ट काय आहे मला सांगा, आठवते आहे? बघा, जर एखाद्या नंबरला 2 आणि 3 दोन्हीने डिवाईड झालं तर त्या नंबरला 6ने सुद्धा डिवाईड होतं. इकडे 2 आणि 3 दोन्ही फॅक्टर्स आहेत म्हणजे 6 पण आहे. 7च्या टेबलमध्ये 7ची सुद्धा टेस्ट आहे. आपण त्याच्यावर एक आणखी वेगळ्या व्हिडिओ करूया. आत्ता तुम्हाला माहिती आहे 7 × 7 = 49. 7च्या टेबलमध्ये 48 नाही, म्हणजे 7 इज नॉट द फॅक्टर ऑफ 48. 8च्या टेबलमध्ये आहे 48 हो आहे. 8 × 6 = 48. 9ची टेस्ट पण 3 सारखीच आहे. 4 + 8 करायचा. 12 हा 9च्या टेबलमध्ये नाही आहे, म्हणजे 12 हा 9ने पूर्ण डिवाईड होणार नाही, सो 9 हा फॅक्टर नाही आहे. 10ची टेस्ट काय आहे, युनिट प्लेसला जर 0 असेल तरच 10ने डिवाईड होतो, म्हणजे नाही. आता पुढचं टेबल, हे बघा, टेबल तर पार्ट असायलाच पाहिजे, पण समजा नसतील किंवा लक्षात आलं नाही अचानक, तर हे टेस्ट असेल ना तर किती पण मोठं समस्या आपण सॉल्व्ह करू शकतो. आता पुढचं कसं करायचं तुम्हाला मी सांगते फॅक्टर. बघा, आता 10पर्यंत चेक केलं आपण. 11चं पुढचं टेबल नसेल पार्ट किंवा टेस्ट नाही आठवली तर फॅक्टर कसे करायचे. आता 10 9 10 नाही म्हणजे 8 बघायचा. 8 किती जार 48, 8 6 जार, ह्या दोघांची जोडी लागली. आता 48ला 4ने डिवाईड करायचं ओरली, तर काय येईल, 4 × 1 = 4, 4 × 1 = 4 आणि 4 × 2 = 8, म्हणजे 12 हा पण फॅक्टर झाला 48चा. ठीक आहे, बघा, या दोघांची जोडी लागली. आता त्याच्यानंतर आहे 3ने जर 48ला डिवाईड केलं तर किती, 3 × 1 = 3, 4 मध्ये 3 गेला 1 उरला, 1 आणि 8 18, 3 × 6 = 18,
16 हा पण 48चा फॅक्टर झाला. बघा 16 3 जा 48. आता राहिला 2 ने डिवाइड करायचं 48ला. 2 2 जा 4, 2 4 जा 8, म्हणजे 24 2 जा 48, हो की नाही. आणि 1ने कुठल्याही नंबरला डिवाइड किंवा मल्टिप्लाय केलं तो नंबर स्वतःच पुढे आन्सर म्हणून येतो. 48 1 जा 48. हे झाले फॅक्टर्सची अशी चेन. असं क्रॉस चेक करायचं किंवा फॅक्टर शोधायला असं पटकन मदत होते. हे सगळे झाले. आता आपला ह्या मेथडने केलं तर एकही फॅक्टर राहत नाही मागे. हे झाले 48चे फॅक्टर्स. कुठले? 1 2 3 4 6 8 12 16 आणि 24 आणि 48. ठीक आहे. आता आपण काय करूया, इथे 80चे फॅक्टर्स लिहू त्याच मेथडने. 1 लिहायचा, युनिट प्लसला 0 म्हणजे 2, 3ने डिवाइड होणार नाही कारण 8 + 0 8 येतं. 8 हा 3 टेबलमध्ये नाही. 4ने होईल कारण का 4 2 जा 8, 4 0 जा 0. 5ने पण होईल कारण का युनिट प्लसला 0 आहे. 6ने होईल का? नाही होणार कारण का 2ने झाले डिवाइड पण 3ने नाही आहे. 7ने पण नाही होणार. 8ने होईल का? येस. 8 10 जा 80, सॉरी. 9ने पण नाही होणार कारण 0 + 8 8 येतात. 9च्या टेबलमध्ये 8 नाही आहेत. 10ने होईल का? हो होईल कारण युनिट प्लसला 0 आहे. आता पुढचे काय करायचं मी तुम्हाला सांगितलं आहे, या नंबरने पटकन डिवाइड करायचं ओरली. आता या दोघांची जोडी लागली 8 10 जा 80. 5ने जर तुम्ही 80ला डिवाइड केलं तर 16 येतात. 16 5 जा 80. 4ने केलं तर 20 येणार आणि 24 जा 80. ठीक आहे. आता 2ने केलं तर काय येणार? 40 येणार, म्हणजे 40 हा पण फॅक्टर झाला 80चा. 2 40 जा 80 आणि 1ने केलं तर 80. म्हणजे आपल्याला 80चे फॅक्टर्स काय मिळाले? 1 2 4 5 8 10 16 20 40 80. ओके. बघा आता आपण यातले कॉमन फॅक्टर्स त्याला अंडरलाईन करून घेऊ. 1 कॉमन आहे दोन्हीकडे, तो असणारच होता. 2 कॉमन आहे, 4 कॉमन आहे, 6 नाही आहे, 8 कॉमन आहे, 16 कॉमन आहे. पुढे एवढेच कॉमन आहे. ठीक आहे. तर आपण इथे कॉमन फॅक्टर लिहून घेऊया. 1 2 4 8 आणि 16. तर कॉमन फॅक्टर्सपैकी 1 2 4 8 6 यांपैकी सगळ्यात हायेस्ट म्हणजे सगळ्यात मोठा जो फॅक्टर आहे कॉमनमध्ये तो आहे 16. म्हणजेच काय? HCF ऑफ 48 and 80. 48 and 80चा HCF किती आला? HCF आला 16. हो की नाही. आता आपण काढूया LCM. या मेथडने LCM कसा काढायचा? त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे. कुठल्या दोन नंबरचा LCM काढायचा आपल्याला? त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्याला जो HCF आला त्याने डिवाइड करायचं. ठीक आहे. तर बघा आपला 16 आणि 80 किंवा 48 आणि 16 याला डिवाइड करायचं आहे. तर 16 1 जा 16, 16 2 जा 32, 16 3 जा 48 किंवा 16 5 जा 80. या दोन्हीला 16ने डिवाइड होते. आपण कशालाही करू शकतो. आपण 48ला करू. 16 1 जा 16, 16 3 जा 48. मग काय उरलं? 3 आणि 80. म्हणजेच आपला HCF किती आला? 3 आणि 80चं मल्टिप्लिकेशन करायचं. तो आला 240. बघा 0 0 लिहिला. 8 3 जा 24. मग फॅक्टर्स मेथडने आपण 48 आणि 80चा HCF काढला. तो आला 16 आणि LCM आला 240. ओके.
आता आपण लॉंग डिव्हिजन मेथड बघणार आहोत. चौथी मेथड आहे ती, आणि पाचवी पण आहे मल्टिपल्स मेथड. पण मल्टिपल्स मेथड आपण दुसऱ्या एखाद्या एपिसोडमध्ये किंवा व्हिडिओमध्ये आपण बघूया. ठीक आहे, 2 मिनिट. बघा मुलांनो, आपण आता लॉंग डिव्हिजन मेथडने LCM आणि HCF काढायला शिकणार आहोत. आपले नंबर मी मुद्दामून तेच ठेवलेत की तुम्हाला कळेल दोन्हीतला फरक, पण आन्सर तेच येणार आहे, सेमच. हां, तुम्ही LCM HCF कुठल्याही मेथडनी करा, आपल्याला आन्सर एकच मिळणार आहे. पण आपल्याला परीक्षेत जर स्पेसिफिक मेथड सांगितली की या मेथडने करा, तर ती मेथड आपल्याला करून दाखवावी लागते. आणि तलाठी भरती वगैरे अशा ज्या परीक्षा असतात कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, त्याला तुम्ही जी सोयीस्कर आहे, ज्याने पटकन उत्तर येईल ती करू, डायरेक्ट आपल्याला आन्सर टिक करत असतं. ठीक आहे, आता लॉंग डिव्हिजन मेथडमध्ये 48 आणि 80मध्ये जो छोटा नंबर आहे त्याला डिवायडर घ्यायचं. सो आपला डिवायडर आहे आत्ताच्या सममध्ये 48 आणि 80 डिव्हिडंड म्हणून घ्यायचं. आता बघा 48 42 जा 80 येतात, म्हणजे 48 2 जा 80पेक्षा मोठा नंबर येणार. म्हणून 41 जा 40ने डिवाईड करून आपण रिमाइंडर काढायचं आहे. 40ने 48 1 जा 48. 80मधून 48 सबस्ट्रॅक्ट केला किती येणार? शून्यात 8 जात नाही म्हणून हातचा घेऊन 10 झाले, 10त 8 गेले, 2 उरले. इथे इकडे एक हातचा 7, 7 वजा 4 3. आता नेक्स्ट स्टेप काय करायचं मुलांनो, जो डिवायडर असतो त्याला डिव्हिडंड बनवायचं. ठीक आहे, म्हणजे इथे आला 48. आता 48ला 32ने डिवाईड करायचं. बघा 32 जा 60 होतात, म्हणजे 32 2 जा 64 डिवाईड होणार नाही, म्हणून 32 1 जा 32. 48 - 32, 8 - 2 6, 4 - 3 1. ओके, पुन्हा तसंच डिव्हिजन करायचं आपल्याला. वरच्या सममध्ये 32 डिवायडर होता, आता त्याला डिव्हिडंड करायचं. ठीक आहे, 16 2 जा 32, रिमाइंडर आला 0. मग आता लॉंग डिव्हिजन मेथडमध्ये कसं असतं मुलांनो, ज्या डिवायडरच्या वेळेस, म्हणजे ज्या डिव्हिजनमध्ये रिमाइंडर 0 आला आहे त्यावेळी जो डिवायडर आहे तो या समचा HCF असतो. मग बघा 16 डिवाइड बाय 32, 2 आन्सर आले. आन्सर म्हणजे क्वोशंट 2 आला आणि रिमाइंडर 0 आलं आहे. म्हणजे जेव्हा रिमाइंडर 0 आला तेव्हा डिवायडर कुठला आहे? 16. तो आला या आपल्या समचा HCF. ठीक आहे, आपण तो इकडे लिहूया. दॅट्स वाय HCF इज इक्वल टू 16. बघा मगाच्या मेथडमध्ये पण आपला 16 झाला होता, म्हणजे आपले दोन्ही सम बरोबर आहे. आणि LCM मात्र मगाच्या मेथडनीच करायचं आहे. आपण परत एकदा करायचं असेल तर करून बघूया. LCM इज इक्वल टू, मी तुम्हाला काय सांगितलं होतं LCMच्या वेळेला, त्या दोन्ही नंबरचं मल्टिप्लिकेशन करून, त्याला 60ने डिवाइड, म्हणजे जो HCF आला असेल त्याने डिवाइड करायचं. बघा मग आता यावेळेस आपण 80ला डिवाइड करून बघू. 16 1 जा 16, 16 5 जा 80. आणि आता 48 आणि 5चं मल्टिप्लिकेशन केलं काय येतं बघूया. 8 5 जा 40, 4 इन माइंड, 5 4 जा 20 आणि 4 24. म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. मग अशी पण आपला LCM काय आला होता? 240 आला होता आणि HCF आला होता 16. ओके, अजून एक मेथड आपण नेक्स्ट पिरियडमध्ये शिकूया. तुम्हाला जर मी शिकवलेलं आवडत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला फॉलो करा, शेअर करा आणि लाईक करा. तुम्हाला अजून कुठल्या कन्सेप्ट क्लिअर करून बेसिक घ्यायचे असतील तर प्लीज कमेंट करून सांगा, आपण त्यावर सगळ्यात आधी व्हिडिओ करूया. थँक्यू.